तिकडे मुक्ताईनगरमध्ये रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्ही आंदोलनातून मोठे झालोय, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघ ठेवलेला नाहीये, अशी टीका रुपाली चाकणकरांनी केली। तर रुपाली चाकणकर या बाप बदलणाऱ्यांपैकी असल्याचं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी दिलंय। त्यांना 1,500ची किंमत नाहीये, पण ग्रामीण भागामधून येणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनींना 1,500ची किंमत खूप मोठी आहे। आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाहीये, मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही, त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत। आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगता आहेत। बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये, त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून ते आहेत। पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं, त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात। तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यांपैकी ते आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे। कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या, त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। ते ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।